धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। परीक्षा माफियांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी पहिल्या दिवसापासून पेपर फुटीची जबाबदारी घेत मागे हटलो नाही, धर्मेंद्र प्रधान। केंद्र सरकारशी झालेली सकारात्मक चर्चा आणि मागण्या मान्य झाल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीनं घेतलं आंदोलन मागे, विद्यार्थ्यांना शांततेनं घरी परतण्याचं केलं आवाहन। शैक्षणिक परीक्षांमधील सुधारणांशी संबंधित आंदोलकांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या 5 कलमी मागण्यांच्या निवेदनावर सरकार गांभीर्यानं विचार करेल, जे.पी. नड्डा यांची ग्वाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं प्रश्न संपलेला नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सूत्रधारांना आणि दोषींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार, काँग्रेसची भूमिका। पेपर फुटीतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा आणण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सूचना आणि प्रतिसादामुळे भारावून गेल्याची पंतप्रधानांची भावना। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा, विठू माऊलीच्या घोषणांनी अवघी पंढरी दुमदुमली, राज्यभरातही मंदिरांमध्ये विठुरायाची महापूजा। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली पांडुरंगाची शासकीय महापूजा। धाराशिव जिल्ह्यातल्या बाबासाहेब आणि प्रभावती माने यांचा मानाचे वारकरी दाम्पत्य म्हणून सन्मान। पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसर विकासाचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि सर्वांचं योग्य पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून केली अटक। 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं। पुरुषांच्या पॅरा भारोत्तोलन स्पर्धेमध्ये भारताच्या जांडू कुमारची कांस्य पदकाची कमाई। आणि आज आणि उद्या पुण्याच्या घाटमाथा परिसराला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी, तर रायगड आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट।